मेथीची भाजी किंवा पालेभाजी म्हणलं की लहान मुलासहित अनेक जण खाण्यास मना करतात. पण हीच मेथीची भाजी जर चविष्ट त्यांना आवडण्यासारखी जर बनवली तर लहान मुलं आणखीन मागून ही भाजी खातील. तर अशी आपण चविष्ट भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने पाहणार आहोत. नाही शेंगाचं कूट किंवा नाही कुठल्या प्रकारच्या डाळ्या वापरणार आहोत. अगदी युनिक पद्धतीने ही भाजी आपण बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छोटासा व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ह्या ठिकाणी एक कवळी मेथी घेतलेली आहे, एक गड्डी आणि निवडलेली आहे. अगदी पाणी पाणी निवडून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता ही मेथी तुम्ही सुरीने बारीक कटसुद्धा करू शकता, कापून घेऊ शकता, पण इथं कापाची गरज नाही. अगदी आपण पानं निवडून घेतलेलं आहे. तर आता कढई गरम करायला ठेवलेलं आहे. तेल 1 चमचा घातलेला आहे आणि थोडीशी जिरं किंवा मोहरी घालायचं आहे. हे तडतडलं की त्यामध्ये अर्धवट कुटलेले असं लसणाच्या 7-8 पाकळ्या घालायच्या आहेत. अर्धवट कुटलं लसूण म्हणजे लसणाचा एक छानपैकी भाजीला असा वास लागतो, त्यामुळे अर्धवटच कुटलेला लसूण वापरायचा आहे. नाही चिरायचं, नाही बारीक कुटून घ्यायचं आहे लसूण. आणि त्यानंतर लसूण अजिबात काळपट होऊ द्यायचं नाही किंवा कुठल्याही प्रकारचा कलर येऊ द्यायचं नाही. जस्ट लसूण असं व्यवस्थित भाजलं गेलं असं लक्षात आलं की मेथी घालायचं आहे. लसूण कुठल्याही पालेभाजीमध्ये वापरताना त्याचा काळा रंग येईपर्यंत अजिबात भाजायचं नाही. ते दिसायलाही छान दिसत नाही आणि त्याची चवसुद्धा वेगळी येते. त्यामुळं लसणाचा असा थोडासा कलर आलं की म्हणजे भाजी घालायची आहे आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचं आहे. आता काही मिनटासाठी झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेऊया. ह्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. पाण्याचा वापर केला की पालेभाज्यांची चवच निघून जाते आणि पालेभाज्यांना अंगाशीच पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये त्या भाज्या शिजून निघतात. आता झाकण काढून एकदा परतून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या कुटलेल्या घालायच्यात. इथं अर्धवट कुटलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्याचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर चवीपुरते मीठ घालायचं आहे. आता थोडेसे मीठ जास्त घालायचं आहे कारण आपण ह्यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत, त्यामुळे अंदाजाने इथे मिठाचा वापर करायचा आहे पीठ बघून. आता ह्यामध्ये बघा 4 चमचे एवढे बेसन पिठाचा वापर करायचा आहे. एक जोडी मेथीला साधारणपणे 3 ते 4 टेबलस्पून बेसनचा वापर करायचा आहे. बेसनी मस्त भाजीला एक खमंगपणा येतो, एक वेगळी युनिक चव लागते. त्यामुळं बेसनातली हे पालेभाजी केल्यास फारच चवदार, मुलेसुद्धा आवडीने खातात. आता बेसनाचा तुम्हाला चमच्याने सुद्धा अंदाज सांगितलेला आहे आणि असं सुद्धा अंदाज सांगू. बघा हे जे पालेभाज्या आहे ते पूर्णपणे झाकेपर्यंत ह्यावरती बेसन पीठ असं पेरून घ्यायचं आहे. बघा हातानेच पेरून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं व्यवस्थित सगळीकडे पसरतं. बेसन कमी किंवा जास्त झाल्यास काही फरक पडत नाही. तर परफेक्ट अशा प्रकारे आपण पीठ पेरून घेतलेलं आहोत. आता चमच्याने एकजीव करून घेऊया. कांद्याची पातसुद्धा ह्याच पद्धतीने करायचं आहे. कांद्याच्या पातीची सुद्धा मी रेसिपी कालच अपलोड केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे कांद्याची पातसुद्धा, पण त्यामध्ये लसूण अजिबात वापरायचं नाही. कांद्याची पात जेव्हा आपण करू ते सुद्धा मी रेसिपी अपलोड केलेलीच आहे, हवं असेल तर तुम्ही बघू शकता. तर बघा ह्या ठिकाणी 1 टेबलस्पून पाण्याचा वापर केलेला आहे. आता झाकण ठेवून एक दणदणीत व्यवस्थित वाफ आणून देऊया. 1 मिनिटातच ही भाजी चांगली शिजून निघते. 1 मिनिटसुद्धा लागत नाही. छान बेसन लवकर वाफतं. तर बघू शकता परफेक्ट मस्त इथे भाजी आपली तयार झालेली आहे. आता ह्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून पूर्ण भाजी थंड अशीच होऊ द्यायचं आहे. तर कढईमधनं भाजी काढण्याची घाई करायचं नाही, पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे कढईमध्ये. तर बघू शकता परफेक्ट मस्त इथं भाजीचा खमंगपणाचा एक सुगंधसुद्धा येतोय परफेक्ट. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.